नमस्कार, मी विद्या पाटील. आज एक सोपी आणि छान कुरकुरीत नाश्ता दाखवणार आहे. त्याला लागणारे साहित्य आधी दाखवते. कांदा, लिंबू, कोथिंबीर आणि हे भाजलेले शेंगदाणे. आणि हे आपण विकत आणतो ना बेकरीतून, असे टोस्ट आहेत. टोस्ट त्याचं आम्ही चुरा केला आहे आणि या तुकड्याचं आम्ही फोडणी करणार आहे. तेल. मी कमीत कमी साहित्य वापरूनच करते. जिरे, मोहरी, कढीपत्ता. शेंगदाणे. थोडं परतायचं. अगदी सोपे आणि कमी वेळात. टोस्ट उरतात किंवा आवडलं तर करायचं आपण. बऱ्याच वेळा आपण टोस्ट आणतो ना. एकदा मी आता पुढची रेसिपी माझी बटरची आहे. बटरचं पण करचुडा दाखवणार आहे. हे असं शेंगदाणे, कढीपत्ता आणि कांदा. कांदा परतून घ्यायचा. ते असे टोस्ट मिळतात ना चौकोनी. काही वेळा उरतात, काही वेळा मुद्दाम करायचं. आता मी नाश्त्यासाठी करणार आहे. बदल म्हणून. कोथिंबीर, लिंबू, कांदा, कढीपत्ता, शेंगदाणे बी घातले. तुम्ही ऐच्छिक वरून घेतलं तरी चालते, यात घातलं तरी चालते. ब्रेडचा पण चिवडा करतो तसाच प्रकार आहे. मिरची पण वापरू शकता. मी लाल पूड घालणार आहे, आवडीप्रमाणे प्रत्येकाचं. गाणं म्हणत स्वयंपाक करायची सवय आहे मला. दरवेळेला एखाद्या म्हणते. त्या घंट्या गावडेचे, नामदार घंट्या गावडे पिक्चरमधलं मी गाणं टाकले का. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, बोलतो पाषाणही तोची पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. आता हा चुरा टाकूया. सोपं आहे ना. केव्हा तरी चहाबरोबर खायला ड्राय करा किंवा ह्याचं बारीक पावडर करून मिक्सरमधनं काढून टिकाऊ पण ठेवता येते. पण आम्ही आता नाश्त्यासाठी करणार आहे, म्हणजे मऊ करायचं आहे. हळद, लाल मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे, थोडी साखर, मीठ पण घालायचं थोडं. तर याला काय करायचं, मऊ होण्यासाठी पाण्याचा हक्का द्यायचा, लिंबू पिळायचं. मीठ मी शेवटी घालणार आहे, थोडं अंदाज बघून घालायचा. कारण थोडंफार टोस्टमध्ये वगैरे असतं थोडं, हे मऊ व्हायला पाहिजे. तुम्ही याचं मिक्सरमध्ये काढून बारीक करून पावडर करून पण हे फोडणी टाकू शकता. आणि थोडंसं पाणी लागणार आहे, आपल्या आवडीप्रमाणे. असं पाणी टाक करायचं, तो शिजून मऊ होतं, कोणालाही खाता येईल. मीठ हाताने घालायची सवय बघून तुम्ही घाला नंतर.
पाहिजे तसं हे पाणी बिणी घातलं तरी चालतं. ही डिश तयार आहे. दाखवते तुम्हाला. झाली वरून कोथिंबीर, टोस्टचा चिवडा. आता तुम्हाला आणून ठेवावं लागेल. असं जेव्हा टोस्ट असतो तेव्हा करू शकताय. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, आम्हाला प्रोत्साहन मिळेल. थँक्यू.